चला तर मग आज बनवूया एकदम झणझणीत बेसन. जेव्हा काहीतरी झटपट आणि चविष्ट खावंसं वाटतं ना, तेव्हा हा पदार्थ एकदम बेस्ट आहे. चला तर मग बघूया अस्सल झणझणीत बेसन कसं बनवायचं ते. सगळ्यात आधी बघून घेऊया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप, बेसन चांगलं भाजून घेणं. हे बघा, बेसन असं खमंग भाजल्यामुळेच त्याला खरी चव येते. आता पुढची पायरी फोडणी, जी या पदार्थाचा आत्मा आहे. फोडणीचा हा क्रम खूप महत्वाचा आहे. यामुळे स्वाद आणि सुगंध दोन्ही मस्त येतो. आणि इथेच तयार होतो तो झणझणीतपणा, ज्यामुळे या पदार्थाला खरी चव येते. आता वळूया शेवटच्या टप्प्याकडे. सगळं एकत्र कसं करायचं ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुठळ्या टाळण्यासाठी मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. योग्य घट्टपणा येण्यासाठी पाणी नेहमी थोडं थोडं करूनच घालायचं. अगदी बरोबर. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. आता हे थोडा वेळ शिजू देऊया, म्हणजे सगळ्या चवी मस्त मुरतील. आपलं बेसन जवळजवळ तयार आहे. आता फक्त फायनल टच द्यायचा आहे. वरतून थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस. वा, चव अजूनच वाढेल. हे गरमागरम बेसन कशासोबत खायचं? तर त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तर याची चव अप्रतिम लागते. मग कधी बनवताय हे झणझणीत बेसन?